नमस्कार मंडळी. नमस्कार. एक कमेंट आली होती की तुम्ही ज्या शेगडीवर स्वयंपाक करता ना, ही शेगडी पाहती ऑर्गॅनिक कंपनीची, हिच्याविषयी माहिती सांगा म्हटले होते. तर सांग सोनूची मम्मी. ही शेगडी अशी चालू होती बघा. सगळ्यात पहिले असे दोन बटन इथं, पहिले हे दाबाचं, मग हे आता चालू झालं. 200 पर्यंत होतो लगेच. 2200 चं 200 पर्यंत हे बघा, तुम्हाला 400, 600, 800, 1000, 1200, 1400, 1600, 1800, 2200. 2200 वर लगेच फुल चालते. हा, ही अशी गरम होती. आता ही जुनी झाली, हिला 3 वर्ष झाले. आता हिला 3 वर्ष झाले, त्याच्यामुळे जरशी खराब दिसू राहिली ती मळकी चळकी, पण ह्या 3 वर्षात ती कधीच बिघडली नाही. फक्त एकदा हे जे वायर आहे ना, हे मी असं हलू 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 तर इथून तुटलं होतं ते. हा, आणि मग ते टचिंग झाली तिथं, तर थोडासा स्फोट झालता. तर ते आम्ही 100-200 रुपये देऊन जोडून आणलं. जुनच वायर टाकून दिलं त्यानं, जे होतं ते पहिलं थोडस. मग त्याची लांबी कमी झाली. तर ही खूपच छान शेगडी आहे. हिचा फायदा सांगायचा म्हणजे शॉक लागू शकत नाही हिच्यावर. शॉक म्हणजे त्याच्यावर काही जरी उतू गेलं तर शॉक लागत नाही. पुन्हा दुसरा फायदा सांगते मी त्यांना, किचन वाटा बिलकुल गरम करत नाही. हे जे एवढं गोल दिसतंय तुम्हाला, हे एवढंच गरम होतो. हा, इथं गरम होत नाही, इथं खाली गरम होत नाही, आणि कुठंच गरम होत नाही. काय राहतं, ती जुनी जी शेगडी राहते ना कॉइलची, ती खालीवर सगळीकूनच गरम करतील. हा जो दगड आहे हा फुटायची तडा जातो, दगड फुटायची शक्यता राहती. त्याच्यामुळे किचन वाट्यावर ती कोणी शेगड्या ठेवतच नाही. हा, दुसरी गोष्ट, याच्यात जी कॉइल राहते ना, ही कधीच कटत नाही. आणि ती कॉइल आतमध्ये वरतून त्याला हे काच असल्यासारखं. हा, किंवा आपण त्या जुन्या शेगडीला काय करतो, इथं कॉइल राहतील, हे वायर जोडेल राहतं ना, त्या जोडावर ते कटून जातं. तर तसा प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच शेगड्या इथं गरम होते ना, आता हे याच्यामुळे इथं गरम होईल, बरोबर आहे. तर हे गरम होऊन पगळतं आणि खराब होतं. तर ती बी समस्या याच्यात आहे नाही. आणि याला स्पेशल बोर्ड लागतो दुसऱ्या शेगड्याला. ही शेगडी कोणत्याही बोर्डात चालते बघा. हा, साधं बोर्ड असो का या असो चालते. हा, आता आमचं ते बोर्ड आहे ना, त्याच्यावर फ्रीज चालतं, मिक्सर चालतं, शेगडी चालते बघा. हा, तर ही 2200 रुपयाची शेगडी आम्ही भोकरदनून 3 वर्षापूर्वी घेतली होती. परत फुटासारखं याच्यात काहीच नाही, वरून कुठून फुटत नाहीये. हे खालचं जे प्लास्टिक आहे, तर हे आता 3 वर्ष झाल्यामुळे याला थोडीशी रेस दिसते तुम्हाला, पण ती अजून चालती किती बी दिवस तिला जपून वापरलं तर. खूप चांगली शेगडी आहे. कोणाला घ्यायची असन तर घ्या. आणि घरामध्ये लहान लेकरांनी एखाद्या चालू केली, हात लावला तर शॉर्ट लागायचं टेन्शन नाहीये. त्याच्यामुळे आपल्या लहान मुलं जर असले तर हीच शेगडी पुरती घरात घ्यायला. हा, ही ऑर्गॅनिक कंपनीची आहे. आमची चांगली निघली. तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे मिळतील बाजारात, तुम्ही तुमच्या याने घेऊ शकता. ह्याविषयीचा अनुभव आम्हाला चांगला आहे. आणि गॅसपेक्षा फास्ट चालती. हा, आमच्या घरामध्ये गॅस नाहीये. हे जे दिसू राहिलं तुम्हाला, हे पाहिजे भांडे ठेवले, लई दिवसाचा आमचा गॅस संपेले. तर गॅसच आम्ही इतकी गरज वाटली नाही ना. मग एखाद्या वेळेस लाईट नसली तर चूल आहे, परेशानी होती तर चुलीवर करतो. तर गॅस बी आणणार आहे भरून, सगळंच पाहिजे घरात. पण याशी जर शेगडी कधी असली तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही. हा, याच्यावर भांडे कोणते चालते, कोणतेही भांडे चालते. स्टीलचं ठेवा, पितळाचं ठेवा, स्टीलचं ठेवा, लोखंडाचं ठेवा, कशाचं ठेवा. जाळी आली होती बघा, पण मग मी काय केलं, 2 बोट वर होती ती जाळी. उंच, हा, 1 बोट समजा. ती जाळी आमची हरून गेली. दिवाळीचे भांडे घासले आम्ही, बाहेर ठेवली, मग ती हरवली. नाहीये माझ्याकडे जाळी, मी डायरेक्ट ठेवते. बरं, याच्यावर समजा आता 3 जण भाजी बनवायची, तर किती वेळ लागतो? जेवढा गॅसवर लागतो तेवढाच का? त्याच्यापेक्षा पटकन होतं. त्याच्यापेक्षा पटवून होतं जर तुम्ही फुल कधी केलं. माझ्या लगेच 10 मिनिटातच पोळ्या होत्या. तळायला लागते जर कधी पटपट टाकलं नाही तर. आणि गॅसपेक्षा बी हाफ होतं याच्यावर. लगेच 200 वर म्हणल्यावर सगळ्यात कमी. आम्ही आता 3-4 स्वयंपाक याच्यावर सहज बनवतो. हा, तर खूप चांगली शेगडी, पोर्टेबल आहे. थैलीत टाका तिला, कुठं बी घेऊन जा. की आम्ही याच्यावर आंघोळीचं पाणी तापत नाही, वजन जास्त आहे म्हणून. एवढाले भांडे किती वजन झापू शकते बरं ती स्वयंपाकाचं किती झापू शकते तुम्ही. एवढं पातेल्यात त्यात शाक करा, हे करा. पण मी मला माहित नाही, 2-3 किलो पर्यंत सहज वजन झापू शकते ती. 5 किलो पर्यंत. 5 किलो पर्यंत आहे ना. पण मला असं वाटतं नको. आम्ही आता एवढा हंड ठेवायला त्याच्यावर चांगलं वाटत नाही, कारण तिचा जीव आपल्याला खाली बारीक दिसतो, म्हणून मी तापवत नाही. तर ताईला ताईची माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा आहे. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.